असं तर ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो हराजी नंबर टाकायचा बंद करायचा. काम एक एक होईल, सगळी संघच होणार नाही. मी सांगतो, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला गावच्या परवानग्या लागतात. ब्राह्मणवाडा गावाची ऐतिहासिक परंपरा असणारी गुढीपाडवा ग्रामसभा उत्साहात संपन्न. ग्रामसभेची वैशिष्ट्य. ग्रामसभा पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात. यात्रेची वर्गणी 2000 रुपये. वर्षभरातील सर्व यात्रा होणार उत्साहात संपन्न. यात्रेसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवणार. खालच्या मारुती मंदिराची दुरुस्ती तसेच डागडुजी काम करणे. खंडोबा यात्रेला होणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाची संरक्षक भिंत बांधणार. सहकार महर्षी कैलासवासी भाऊसाहेब भांडे यांचाही वाढदिवसाच्या दिवशीचा असतो. ते तारखेवरती उभारलेला साजरा करत नव्हते. ते माझे गुढीपाडव्याचा जन्म आहे, त्यामुळे गुढीपाडवा हाच माझा जन्मदिन आहे. त्यांना आहे तसंच साजरा करू. त्यावेळेस ते म्हणायचे साजरा करण्याची काही गरज नाही. अगदी आपल्या हात लावा ना. गरज नाही. ते विरोधाने असं म्हणायचे या गावासाठी त्यांचा त्याग मोठा आहे. घालून दिलेला आदर्श आणि त्याच मार्गावरून आपण आजही चालत आहोत. त्यांनी सांगितलेलं मुळात गणित चुकीचं आहे. तुम्हाला गणित सांगतो, तुम्ही आहे ना पुढचा एखादा वाचला, तुम्ही अगोदरचं वाचलं नाही. आपला हागामाला हिशोब होतो. आपला हागामाला 6.5 लाख रुपये आपला याचा खर्च झालेला आहे. कसला खर्च? सप्त्याचा खर्च झालेला आहे. त्याच्या आदल्या वर्षीची बाकी होती आपल्याकडे 10 लाख रुपये. त्या 10 लाखामध्ये आपण शाळेसंघ सल्ला मसलत करून 5 लाख रुपये देणगी रुपयांनी त्यांच्याकडून आणलेले होते. तुम्ही ध्यानात घ्या. म्हणून ती रक्कम 20 लाखावर गेलेली आहे. 20 लाखामध्ये काही डेव्हलपिंगचे मी तुम्हाला सांगतो, या 23 लाखाच्या आकड्यामध्ये 1 लाख रुपये गायकर साहेबांनी दिलेले, 51,000 रुपये आपल्या त्या बाबळे दादांनी दिलेले, काही भांडासनी दिलेले, काही 10,000 रुपये त्या सावंत साहेबांनी दिलेले. ह्या देणग्या वाढलेल्या आहेत. त्यांनी त्या घाटाच्या विकासासाठी त्या देणग्या दिल्यात. त्या आपल्या जमेत झाल्यात आणि नावेत पडल्यात. म्हणून त्या देणग्या पुढच्या वर्षी येणार नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे शेती आपल्याकडे 3 लाख तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. 3,85,000 रुपये बाकी शरणिंग काम आहे. याला 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये इथं जाणार आहे. 1,00,000, 1.5 लाख रुपये ऐका ना, 4.5 लाख रुपये शिल्लक आहे आणि आपण 7-8 लाख रुपये 1,000 रुपयांनी जमवणार आहे. 7-8 लाख रुपये कसा हिशोब सांगितला? कशी होती? नाही, एक मिनिट ऐका. एक मिनिट हे बा, बरं का, एकच मिनिट ऐका. मी तुम्हाला सांगतो, सगळे तुमची उत्तरं देतो. मला सांगा, मी तुम्हाला सर्वसाधारणपणे काय सांगितलंय? मंदिराचं काम करायचं. मंदिराचं काम रनिंगमध्ये फरशी बसवायची आहे, बिल द्यायचं आहे, वाळूचे पैसे द्यायचे, हे काम चालू आहे. सगळं हे काम चालू आहे. हे 4.5 लाख रुपये जे आहे त्यातले 2-1 लाख रुपये इथं जाणार आहे. आपल्याकडे 2.5 लाख रुपये शिल्लक राहणार आहे. 1,00,000, 1.5 लाख रुपये यात्रा कमिटीकडे कायमस्वरूपी शिल्लक असले पाहिजे. कोणत्या आधी अडचणी कामं येतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला येणारा खर्च पाहिजे. याचा खर्च, हा खर्च याच्यात जाणार आहे. त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं मयूरनी, शाळेचे आपल्याला खिडक्या आहे, दरवाजे आहेत, हे कामं आपण धरली नाही. ते कामं यात उरलेल्या पैशातून आपल्याला करणे. मग याच्यात आपल्याला काही शिल्लक राहील? काहीच नाही. येणारा खर्च आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याकडं 500च्या दरम्यान सर्वसाधारणपणे उमरा गोळा होतो. त्यात आपण लय चढवड केली. गेल्या वेळेस आम्ही प्रत्येकाच्या याच्यात गेलो म्हणून 600 झाला. म्हणजे ते 5 लाख गोळा होतील. आणि आपला खर्च जर तुम्ही सांगा, मारुतीच्या मंदिरासोबत आपला जर खर्च 15 लाख रुपये खर्च आहे, तर तुमचं
1000 रुपयांनी 15 लाख रुपये 1000 रुपयांनी कसं मॅनेज होईल? आणि सर्वसाधारणपणे तुम्ही मांडलेला मुद्दा जरी योग्य तुम्ही मांडलेला मुद्दा मांडला असेल, परंतु सर्वांनी सांगितले का 2000 काढा, कारण हा अहवाल आणि 30 ताळेबंद समोरच्या माणसांनी समजून घेतलेला आहे, म्हणून त्यांनी सांगितलं 2000 जमा करून घ्या. याच्यासाठी ज्यांना साधारण खर्च आहे ना पत्र्यांचा तुम्ही सांगा, म्हणजे अरे काम गव्हर्नमेंटच्या कामाचे इस्टिमेट होतं, तेच काम होतं. आपण कसं काय केलं त्याच्यात नाही केली का? कसं देईल कसं देईल त्याचं काम नसल्यावर? हे आता आपलं काय आपण कसं करून घेणार त्याचं? हेच काम आहे ना. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी एखाद्याच्या दुरुस्त्या करून दिल्या ना, त्यांना ग्रामपंचायतच्या त्याला पत्र दिलं ना, काम पूर्ण झाल्यावर ताबा पावती घ्यायला लागत. तिला ताबा पावती सांगितले तरी त्यांचं फंड वरिष्ठ पातळीवरून मला सांगायला काय म्हणजे हे नका, वरिष्ठ पातळीवरून त्यांचे बोलणं होतं अधिकाऱ्यांचे, त्यांचं पेमेंट निघून जातं. त्या गोष्टीत आम्हाला काही खोलात पाडू नका. आपली कामं येत्यात जातात, आपण नाव न टाकता शिवाय नाव न टाकता. आता आपण डिक्लेअर केलं होतं मगाशी बापू म्हटले का या सभागृहाला आमदारांच्या फंडातून आपल्याला 30 लाख रुपये मिळाले, ते 30 लाखाचं आपण त्यांनी घेतलं हे वर्णन न करता नाव न टाकता. आणि आपण ह्या सभागृहाला स्वर्गवासी भाऊसाहेब हांडे सभागृह हे नाव सुद्धा आपण एकमताने दिलं होतं. त्याला सर्व सांगून आमदारांच्या कानावर घालून सुद्धा ठेकेदारांनी अजूनही नाव टाकलेलं नाही. तो नाव टाकीत नाही तर हे काम 2 लाखाचं 3 लाखाचं साधारण प्रश्न हे आपल्या म्हणजे एकदम मांडण्याचा प्रश्नच नाही. मला बजेटचा पुढे तुम्हाला झालं तो प्रश्न आपला नाही हा नाही कधी पण आपल्याला काही नाही. ऐका ना, तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, ऐका. दोन गोष्टींचं विश्लेषण सांगतो. बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. आपल्याकडं दादा वार्षिक देणगी आलेली आपल्याकडे 42,164. त्या 42,164 रुपयांमध्ये आपल्याकडे नाममात्र वर्गवणी खालून आलेली, म्हणजे दसक्रियामधून थोडे पैसे येतात, 500,000 रुपये कोणी दिले ते कमी आहेत फार. ते टोटल 5 लाख पावत्या असतील. बाकीच्या पावत्या इथं जे वार्षिक जमा होतात ना, इथं दसक्रियाचे पैसे आणि कोणी देणगी दिले ते पैसे असे आपल्याकडं 42,164 रुपये आपल्याकडे जमा झालेले. आणि जे याचं काम आहे ना कुठलं खालचं त्या कामाचा हिशोब भांड्यांचं भाडं इथं जमा होणार सांगितलं ना, मग ते भांड्यांचं म्हणजे दसक्रियेचं चाललं, दसक्रियेचं भाडं विविध भांडे आपण त्यातच घेतो ते, आणि ते पैसे आणि दसक्रिया जे सती स्मारकाचे तिथं पैसे गोळा होतात. ती कमिटी सर आहे चव्हाण मामा आहे, तो हिशोब वेगळं आहे, तो हिशोब वेगळा आहे. तो हिशोब आपल्याकडं अद्याप याच्यात आपल्याकडं आलेला नाही. आपल्याकडं जे आपल्या नावाने मोठ्या उत्साहात इथे भरत आहे. या पाडव्याच्या ग्रामसभेचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही अजेंडा प्रत्येकाला वैयक्तिकरित्या न देताही गेली अनेक वर्ष पाडव्याच्या दिवशी गाव एकत्र जमा होतं, ग्रामसभा होते, गेलेल्या वर्षाचा आढावा घेतला जातो आणि पुढल्या वर्षाचं नियोजन केलं जातं यात्रेसह, विकास कामांसह. आणि म्हणून या ग्रामसभेला विशेष असं सर्वसाधारण महत्त्व आहे. अगदी पहिल्यापासून ही ग्रामसभा आपल्या चौकामध्ये वडाखाली व्हायची, परंतु आता सावलीचा प्रश्न आला किंवा ते तिथे थोडंसं साफसफाईचा अभाव असल्यामुळं आणि हे चांगलं कार्यालय सभामंडप इथे तयार झाल्यामुळं आजच आपण सुरुवातीला पहिली मीटिंग या सभागृहात घेत आहोत. तर या सभागृहाचं काम तर आता थोडं चालू आहे, प्रगतीपथावर आहे, जवळजवळ शेवटचा हात फिरवायचा राहिलेला आहे. आणि आपण पुन्हा एक सोय म्हणून इथे एक व्यासपीठ उभारलेलं आहे, ग्रामपंचायतीमार्फत उभारलेलं आहे. बरोबर यात्रा कमिटीतर्फे हे व्यासपीठ उभारलेलं आहे. आज प्रथमच इथे आपण सभा घेतो आहे आणि म्हणून या व्यासपीठाचं उद्घाटन आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय सुभाषजी गायकर, सरपंच आणि कार्यकर्ते, भारत सर, चव्हाण मामा, बापू
त्याप्रमाणे डी जी गायकर साहेब या सर्वांनी करावं अशी मी त्यांना विनंती. या तालुक्याचं सभापतीपद, जिल्हा परिषदेचं शिक्षण आणि सहकार समितीचं चेअरमनपद, या अशी अनेक पदं भूषवून या गावाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सहकारामध्ये सुद्धा या सोसायटीच्या चेअरमनपदापासून तर जिल्हा बँकेच्या चेअरमनपदापर्यंत आणि राज्य सहकारी बँकेच्या संचालक पदापर्यंत त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी राज्यात देखील केलेलं आहे आणि त्यामुळं या गावाला नावारूपाला आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. इतकंच नाही तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक देखील तेच आहेत. आणि म्हणून अशा या आपल्या महान नेत्याच्या खरं म्हणजे ते 26 जुलै 2014 साली ते आपल्यातून निघून गेले. आज 10 वर्ष झालेले आहे. आज हयात असते तर 95-96 वर्षांचे ते असते. त्यांच्या जाण्यानं त्यांचं जे काही कार्य आहे, त्यांचं जे काही मार्गदर्शन या गावाला लाभलं, त्याच मार्गदर्शनाने आपण पुढे गावाचा विकास करत राहू एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि म्हणून त्यांना मी भावपूर्ण अभिवादन करतो. आणि आपल्या ग्रामसभेला आता आपण सुरुवात करणार आहोत. नेहमीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत असते. आताही तशीच ती पडेल. सर्व सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं या ग्रामसभेच्या निमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो आणि स्वागतपरचे 2 शब्द मी संपतो. सालाबादप्रमाणे गुढीपाडवा, चैत्र शुद्ध गुढीपाडवा तथा हिंदू नववर्षाच्या प्रथम मी यात्रा कमिटी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट यात्रा कमिटीच्या वतीने सर्व उपस्थित ग्रामस्थांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर जी दादांनी प्रस्तावना केलेली आहे तो त्याचा मी काही पुनरुच्चार करत नाही, परंतु ही परंपरा आपण आजही जोपासतो आहे. तर या ठिकाणी प्रथम मागील वर्षाचं इतिवृत्त वाचून ते कायम करणे आणि पुढील वर्षाचं जे आपलं जे नियोजन असतं त्या नियोजनासंदर्भात ही बैठक असते. तर मी या ठिकाणी आपल्या गावचे उपसरपंच सुभाजी गायकर यांना विनंती करेल की आपण मागील वर्षाचं इतिवृत्त वाचावा आणि पुढील त्याच्यावर काही शंका असतील ते आपण लोकांसमोर मांडावा. शंका असतील त्या विचारतील आणि पुढील वर्षाचं नियोजनाचं करणं आपण त्यांना सांगावं. मराठी नववर्षाच्या त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या सर्व आलेल्या ग्रामस्थांना मी माझ्या वतीने, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने आणि सर्व यात्रा कमिटीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि सालाबादप्रमाणे आपण जी आपली वार्षिक सर्वात मोठी ग्रामसभा आपल्याला जी परंपरा आदरणीय भाऊसाहेब हांडे बाबांनी घालून दिलेली आहे ती परंपरा आपण सर्वजण पुढे नेत आहोत. आणि या परंपरेनुसार आपण आपल्या धार्मिक स्थळांचा यात्रेंचा हा जो धार्मिक उत्सव आहे त्या उत्सवाची ही वार्षिक सभेचा आपण जे संपूर्ण जे आपण विकास आराखडा असतील, धार्मिक स्थळांचा विकास आराखडा असतील, आपल्या सार्वजनिक कामांचा विकास आराखडा असेल, याची जे वार्षिक खर्च असतील आणि जमा बाजू असेल याचा तपशील मी आपणासमोर सादर करत आहे. तर आपल्याला बऱ्याच जणांना एक पाणी अहवाल मिळालेला आहे, तरी मी जमा बाजू आपल्यासमोर ठेवतोय. मागील शिल्लक म्हणजे आपली जी यात्रा झालेली होती त्या यात्रेच्या हिशोबानंतर जी शिल्लक राहिली तिला आपण मागील शिल्लक असं संबोधलेलं आहे. ती रक्कम होती 19,84,814 रुपये. त्यानंतर 31/8/2023 पर्यंतचं व्याज जमा झालेलं आहे 12,376 रुपये. 20/2/2024चं व्याज जमा झालेलं आहे 9,108 रुपये. सह्याद्री शिक्षक कर्मचाऱ्यांकडं आपण याची वर्गवणीची मागणी केलेली होती, त्यांनी एकत्रितरित्या 22,500 रुपये जमा केलेले आहेत. त्यानंतर आपली जी वार्षिक देणगी जमा होती आपल्या मंदिराकडे ती 42,164 रुपये आहे. आणि
आपण जी या खंडोबाचा यात्रा उत्सव साजरा केला होता त्याला जी टोकन फी होती ती आपल्याकडं 48,000 रुपये जमा झालेली आहे. त्यानंतर खंडोबाची देणगी रूपाने आलेली रक्कम 1,84,300 रुपये. एकूण आपल्याकडं 23,03,262 रुपये बाजूला जमा झालेले होते. आणि नावे बाजूला जो आपण वार्षिक जी कामं विकास कामं गावच्या सार्वजनिक क्षेत्राची विकास कामं हाती घेतलेली होती त्या कामांमध्ये आपल्या सह्याद्री विद्यालयाचं शाळा बांधकाम होतं तर जीर्णोद्धार आपण केलेला होता. त्या जीर्णोद्धारासाठी 12,65,677 रुपये खर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे जो आपला मंदिर आणि इतर दिंड्या वगैरे इथं येतात त्या सर्व भडगटचा भडगटचं बिल असेल हे सर्व वार्षिक खर्च 82,767 रुपये झालेला आहे. श्री राम उत्सव खर्च म्हणजे जी रामाची प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये झालेली होती तो कार्यक्रम आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये आपल्या मंदिरात देखील झालेला होता. त्या कार्यक्रमाचा 35,930 रुपये खर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे आपली जी खंडोबाची यात्रा होती ती यात्रेचा खर्च 2,94,550 रुपये झालेला आहे. मंदिर सुशोभीकरण आता जे काम आपण चालू केलेलं आहे आपण या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवतोय. त्याचप्रमाणे आपण हे स्टेजचं काम केलेलं आहे. या भिंतींच्या आजूबाजूची कामं केलेली आहे. गेटचं काम चालू आहे. ह्या कामासाठी 2,38,960 रुपये आज तागायत खर्च झालेला आहे. एकूण खर्च 19,17,904 रुपये झालेला आहे. तर एकूण जमेमधून एकूण खर्च वजा केला असता आपल्याकडं 3,85,356 रुपये आपल्याकडं जमा आहेत. त्याचप्रमाणे मी विस्तृत आपल्याला खर्च सादर करीत आहे. तुमच्या दिलेल्या अहवालामध्ये डिटेल खर्च मी आपल्याला देतो. सह्याद्री विद्यालयाचं आपण जे शाळेचं बांधकाम केलं होतं त्यासाठी पाणी मारणे 7,000 रुपये, सिमेंटचं बिल 21,000 रुपये, बारको आरोटेचं बिल 1,17,500 त्याला दिलेलं होतं. त्यात टाटा पत्रा आपण खरेदी केले होते. पहिल्या फेरीमध्ये 8,40,000 रुपयाच्या पत्राची खरेदी झाली होती. नंतर पाठीमागच्या बाजूचे आणि पुढील बाजूचे पडवीचं काम करण्याचं ठरलं. त्या पद्धतीने आपण 2 खेपेमध्ये 69,920 रुपये आणि 74,157 रुपयाचे पत्रे पुन्हा खरेदी केले. त्यानंतर 2 वेळच्या पत्र्याचं गाडी भाडं आपण हमाली सगट 4,000 रुपये त्यांना पेड केले. बांधकामवाले मिस्त्रींना 66,600 रुपये आपण दिलेले आहेत. वाळू 24,000 रुपयाची, वीट प्रथम 14,000 रुपयाची खरेदी झाली, त्यानंतर 10,500 रुपयाची खरेदी झाली आणि त्याच्यानंतर 15,000 रुपयाची खरेदी झाली. आणि पत्रा ठरवण्यासाठी जे आपलं शिष्टमंडळ गेलं होतं त्यांना गाडी भाड्यापोटी 2,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी खर्च झाले. असा एकूण आपल्या पत्रकामध्ये दिल्याप्रमाणे 12,65,677 रुपये खर्च झालेले आहे. त्यानंतर वार्षिक खर्चामध्ये पोळ्याचे वाजंत्री 12,500 रुपये, ट्रस्टचं ऑडिट केलेलं आहे 20,000 रुपये, नगर ऑडिट प्रवास खर्च 2,000 रुपये. त्यात जो वार्षिक खर्च होता सत्यवान स्पीकर्स असेल, पंढरपूर एकादश असेल किंवा त्या विजूचं चहा पाण्याचं एकादशीचं बिल असेल, दौलतच्या केळी असतील आणि मंगेशकडून एका दिंडीला लाडू घेतलेले असतील, असा सर्व एकत्रित खर्च 17,867 रुपये. त्यात शावीचं फ्लॅक्स पण त्या कार्यक्रमाचा आपण जो मंदिरात कार्यक्रम घेतला होता त्याचं बिल आहे. त्यात नंतर भडगटचं वार्षिक बिल आहे आपलं, दिवाबत्ती, तेल, दिंड्या वगैरे सर्व हे सर्व 30,400 रुपये आहे. असा एकूण खर्च 82,767 रुपये आहे. त्यानंतर आपण श्रीराम अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा ब्राह्मणवाड्यामध्ये आपण जो हे केलेला होता कार्यक्रम त्यासाठी प्रकाश शेठ भडगटचं बिल आहे 17,500 रुपये. किराण्याचं आपण जेवण दिलं होतं. हार व फुले दौलत 1,700 रुपये, आचार्याला 4,000 रुपये, दत्तू फिटर साऊंड सिस्टीम 2,000 रुपये, गॅसची टाकी 930 रुपये, हबप नितीन महाराज यांना 4,000 रुपये, हबप वैभव महाराज 500 रुपये, बाळू फिटरचे जार 600 रुपये, चंदा भाजीपाला 1,700 रुपये, वैष्णवी फॅब्रिकेटून ब्रॅकेट बनवले होते ते 3,000 रुपये. असा 35,930 रुपये अहवालात दिल्याप्रमाणे हा श्रीराम अयोध्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा खर्च आहे. त्याच्यानंतर आपली खंडोबाची जी यात्रा उत्सव आपण साजरा केला त्या यात्रा उत्सवासाठी शेळके प्रेस 2,850 रुपये, चुना साफसफाई व किरकोळ उचाबाबा हस्ते 2,400 रुपये, शिवाजी आणि उचाबाबा ह्या दोघांच्या हस्ते हा खर्च झालेला आहे 2,400 रुपये. चोळी व फरारी आपण जे आपली जी काठी आहे त्या चोळी व फराऱ्याचं जाण्या येण्यासकट सर्व खर्च 6,850 रुपये. फ्लॅक्स हस्ते शिवाजी नाथा आरोटे 5,000 रुपये, टोकन व ट्रॉफी 5,800 रुपये, जाहिरात
आणि पोलीस स्टेशनला परवाना काढण्यासाठी पाटील गेलेले होते, त्यांचा खर्च तो सर्व 2000 रुपये. घाटातील तोरण विलास मंडप यांच्या मार्फत आणले होते ते 2650 रुपये. टोकन रिटर्न केलं तर एक एक्स्ट्राचं ते 500 रुपये. बाळूच्या जारचं बिल घाटावरती जे बांधकाम चालू होतं त्या कामगारांना पाण्याचे जार दिले होते ते 1000 रुपये. कामगार घाट बांधण्यासाठी मजुरी दिली होती 41,000 रुपये. तार चहा पाणी व त्या घाटावरती चहा पाणी व त्या कामगारांना काही भेळ भत्ता दिला होता त्याच्या हस्ते व किरकोळ उच्चाबाबांकडे तार लागन दोरी लागन हे किरकोळ खर्च 2700 रुपये. घाटासाठी कॉन्क्रीट मजुरी आपण घाटासाठी लागणारं सिमेंट वाळू आणि खडी आपल्या चाललेल्या कॉन्क्रीटदारांकडून त्यांनी आपल्याला निशुल्क दिलेली होती, परंतु आपण फक्त कॉन्क्रीटची मजुरी दिली होती. त्या मजुरांना आपण 5500 रुपये दिले आणि घाटासाठी जो मिक्सर वापरला गेला होता त्याला डिझेलला आणि ड्रायव्हरचा भत्ता दिला 3000 रुपये. घाटासाठी दगड ब्रेकर आपण मोफत घेतला होता, फक्त ड्रायव्हरला आपण 1000 रुपये दिले. घाटासाठी JCBचं बिल होतं नामाचं 31,800 रुपये. दौलतचं इलेक्ट्रिक बिल आहे 1450 रुपये. वाजंत्री 7500 रुपये. वाघे 3100 रुपये. जनरेटर 1500 रुपये. बाळू मंडप 6500 रुपये. सुनील भाऊ कापड बिल म्हणजे फेटे वगैरे जे पाहुण्यांचा सत्कार केला ते 2300 रुपये. डिझेल बिल आहे 3950 रुपये. स्पीकर सिस्टीम 38500 रुपये. बाळू मजुरी 1000 रुपये. ऑर्केस्ट्रा 57500 रुपये. घड्याळवाला 2500 रुपये. अनाऊन्सर होते 4 त्यांना 8000 रुपये. झेंडेवाला 2000 रुपये. वाढीव बक्षीस आपल्याकडून गेलं तर 2200 रुपये. त्यानंतर घाट स्वच्छता 1000 रुपये. घाटात पाणी मारण्यासाठी 2400 रुपये दिले. टँकर बाबाजी 3000 रुपये. ट्रॅक्टर जे दगड वाहण्यासाठी ट्रॅक्टर वापरले होते त्यात त्यांचे ट्रॅक्टरवाल्यांची भाडी दिली. त्यात श्याम अण्णा 3500 रुपये. तुषार 3500 रुपये. अशोकनाथा 2500 रुपये. दादाभाऊ 2500 रुपये आणि पप्पू 2500 रुपये. त्याचप्रमाणे घाटावरती पाहुणे आलते त्या पाहुण्यांचा चहा पाण्याचा खर्च त्या ठिकाणी 1000 रुपये झाला. त्यानंतर आपल्याकडं मंगेश हॉटेलवाल्याचं एक बिल आहे. घाटावरती जी सर्व जे संयोजक असतील पाहुणे असतील त्यांचं पाण्याचं बिल त्याचप्रमाणे पाण्याचं बिल टोकन काढण्यासाठी जो टोकनदारांना नाश्ता दिला तो नाश्ता ऑर्केस्ट्राचे जे कलाकार होते 25 त्या कलाकारांचं जेवण त्यांचा चहा आणि त्यांचा नाश्ता हे सर्व बिल 10,600 रुपये. आणि गावचं एक बक्षीस होतं आपल्या बक्षिसामध्ये हँडवलमध्ये 10,000 रुपये. आपण ते बक्षिसामध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये विभागून आपले 10,000 रुपये बक्षीस होतं. असं 2,94,550 रुपये खंडोबाचा खर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे आपलं सुशोभीकरणाचं जे आपलं मंदिराचं काम चालू आहे त्यात वीट आणलेली 77,000 रुपयाची. वाळू 30,000 रुपये. मिस्त्री 40,000 रुपये प्रथम मजुरी दिली. त्यानंतर स्टेजची मजुरी वाहतूक करण्यासकट ट्रॅक्टरची मटेरियल वाहतूक करण्यासकट त्यांना दिलं ते 15,000 रुपये. त्यानंतर सिमेंट 19,980 रुपये. सुरेश गेटचं काम दिलेलं आहे त्याला ॲडव्हान्स 50,000 रुपये. बाळूला व्हायब्रेटचे संपूर्ण कामाचे 2,000 रुपये. इसार फरशी जे बसायचं काम चालू पेविंग ब्लॉक आणि फरशी त्यांना 5,000 रुपयाचा इसार दिलेला आहे. त्याचा संपूर्ण 2,38,980 रुपयाचा असा टोटल खर्च आपल्याला झालेला आहे. तर याच्यात काही शंका कुशंका किंवा काही प्रश्न आपले असतील तर आपण ते विचारण्यास हरकत नाही. हात्याने मांडलंय कोणतंही मंदिर नाही गायकर ना आरोटे हे सगळे गावाची मंदिर आहे. त्यांनी मांडलेला मुद्दा एकदम रास्ते तो म्हटलं कोणाची नाही आपली मंदिर हा मंदिर एकदम रास्ते ते विषय पूर्वीच संपले. आता सगळ्यांनी सांगितलं का मंदिराचं काम करायचंय. त्या मंदिराच्या कामाच्या हिशोबाने त्यांनी एक मुद्दा आणलाय का तिथं पडझड आहे त्याही मंदिराचा आपण विचार करू. सकाळी बाबू भेटला होता आम्ही सकारात्मक आहे आपण जे योग्य तिथं काम असेल ते आपण करू. त्याच्यामध्ये पावते आहे ना त्याच्यावर 2 पत्रे कोणी आता हे बघा नाना एक काय होतं आपण आहे ना एक आपण जर सगळं एक संगत घेणं तर आपलं पोट दुखत टप्प्याटप्प्याने घेऊ 100%. भाऊ आपण एक हे बघा काम एक होईल सगळी संगत होणार नाही. किती असू द्या हे बघा झालेला तुम्हाला सांगतो तुम्ही मांडलेली कामं योग्य आहे. हे कुचकुच नका मी काय म्हणतोय सांगतो तुम्हाला गाव जमेले दिंडी एक होत असं तर ठीक आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आरजी नंबर टाकायचा बंद करायचा. हा रजिस्टर नंबर टाकायचा नाही आणि गावची दिंडी गावची सामाजिक दिंडी म्हणून जायचं नाही. तुम्ही मालक झालेला आहे प्रत्येक जण दिंडी सगळ्यांना माझं उत्तर आहे. तुम्ही मालक झाले सगळेजण
प्रत्येक जण मालक झाले, ज्यांनी जशी तशी दिंडी काढा, गावचं नाव टाकू. नाही हे 2 वर्षापासून काय कशाला तमाशा करता? स्वतःच्या नावावर काय करायचंय? हे बा मी सांगतो, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला गावच्या परवानग्या लागतात. ट्रस्टचं नाव नाही आलं पाहिजे. ट्रस्टचं नाव नाही. हो बापू, ट्रस्टचं नाव नाही, ग्रामपंचायतचा कुठलाही परवाना मिळणार नाही. गावचं नाव जर वापरलं, जाणीवपूर्वक सांगतो, गावचं नाव जर दिंडा काढा, तुमच्या वैयक्तिक नावावर काढा लागलं कशाला गावचं ट्रस्टीचं नाव सांगितलं एकत्र दिंडी म्हणून तुमचं उत्तर सांगतो. 2 मिनिटं ऐका, 2च मिनिटं, 1च मिनिट ऐका. तुम्हाला विचारू तुम्ही बी ऐका. हे बघा, तुमच्या सगळ्या दिंड्यावर एकत्र होते त्यावेळेस. आम्ही काय सांगितलं, एकट्याला कोणाला टाकायला सांगितलं नाही. तुमची दिंडी एकत्र झाली म्हणून राजीनामा टाकायला सांगितलं. सर बरोबर आहे का नाही? तुम्ही एकत्र नाही ना, काय तुमची कुचबज आहे आम्हाला माहित नाही कोणची. आम्ही यांची बाजू घेत नाही, त्यांची घेत नाही. बरोबर आहे, आम्हाला कोणाचंच काय करायचं. ज्या वेळेस तुमचा एकोपा नाही, त्यावेळेस ही दिंडी गावच्या एकोप्याची नाही. तुम्ही तुमचं वैयक्तिक सगळं करा, आमचं म्हणणं काहीच नाही. आम्ही हे बघा, धर्माच्या कामाला तुम्ही 10 दिंड्या काढा, आमचं म्हणणं काही नाही. पण गावाची ही दिंडी एकच आहे. हे रजी नंबर आता बंद करा, ठीक आहे. या दिंडीपुरता तुम्ही टाकलाय, आम्ही काही फाडून टाकणार नाही. परंतु यानंतर ह्या दिंडीचा विषय ह्या इथं येणार नाही. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या वैयक्तिक दिंड्या चालवा आणि गावातले जे प्रतिष्ठित नागरिक असतील, कोणी असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने वर्गवणी गोळा करा. गाव किंवा गावची दिंडी हे द्यायलाच लागेल हे सांगून, आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या या दिंड्यांमध्ये ज्याचं त्याचं संबंध असतील ते नावं टाका. आणि कृपया विचारल्याशिवाय याच्यात टाकीले सल्लागार. आम्ही कोणत्याच दिंडीचे सल्लागार नाही. आम्ही मी वैयक्तिक, मला कोणी विचारलेलं मुख्य मुद्दा कामं ॲड केल्या. त्या कामामध्ये आता सर्वसाधारणपणे मारुतीचं मंदिर घेतलं, आपण बजेट काढलेलं आहे. आपण सुचवलं, तुम्ही आता मान्यता दिली म्हटलं आपल्याला तिकडून काहीतरी बजेट घ्यायला लागेल. सर्वसाधारणपणे 4-5 लाख रुपये गेले. समजा तिकडे मंदिराचं थोडंफार आले, केली आपण डागडूची 5-50 हजार ते गेले. इथं याचं आलं 5-50 हजार रुपये ते गेले. पण समजा जे योग्य असेल त्या पद्धतीने सर्वसाधारणपणे आपण 2,000 रुपये वर्गवणी आपल्याला काढायला लागेल. कारण काम करायचं असेल तर 2,000 रुपये वर्गवणी काढायला लागेल. काम करायचं नसेल तर यथाशक्ती जी वर्गवणी गोळा होईल, फक्त उत्सवच करायचे असतील तर आपण 500 रुपये कमी करू शकतो. पण जर काम करायचं असेल तर गेल्या वर्षी जेवढी वर्गवणी घेतली तेवढी वर्गवणी आपल्याला काढायला असे. आणि आता सर्वच गोष्टी ना मागे त्या गोष्टी सगळ्याच आहेत आता चालूच राहणार. असं आहे, मारुतीच्या मंदिराचं काम करायचं का नाही करायचं? मारुतीच्या मंदिराचं जर काम करायचं असेल, बघा तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही काम हातात घेतो, आपण काम हातात घेतोय. हा मग 2,000 ठेवायचं. हे बा, काम नसेल करायचं तर 1500 द्या. काम करायचं असेल तर 2,000 ठेवायचं. शाळेपेक्षा मारुतीचं मंदिर छोटं तसं नाही ना, शाळेच्या कामाचे मागचे पैसे 5 लाख रुपये शाळेत नाही, जनतेला कामं पाहिजे. काम आहे पण बघायला नाही, त्या जनतेला कामं पाहिजे. सगळे म्हणतात 2,000 घ्या, 2,000 घ्या. 2,000 मंजूर. एक महत्वाचा प्रश्न राहिला, अजून एक महत्वाची बाब आहे. 2 मिनिटं मांड. हे बा, हे बा, सर्वानुमते 2,000 रुपये वर्गवणी घ्या म्हणतात. ठीक आहे. अजून एक गोष्ट त्यात आपण ऍड केलेली खर्चात वाढेल. हो, काय पाणी पाडू हे बंद कर ना. एक महत्वाची सूचना देण्यात द्या. सप्त्याच्या खर्चामध्ये सर्वसाधारणपणे 2 मिनिटं. सप्त्याच्या, तुमचाच महत्वाचा प्रश्न आहे. सप्त्याच्या खर्चामध्ये सर्वसाधारणपणे 50,000 रुपयांनी वाढ होणार. याचं कारण सांगतो. हे बा, आपण सप्त्यामध्ये पंक्ती घालतो, त्या पंक्तीमध्ये आपण बाया वेगळ्या ठेवतो, गडी माणसं ठेवतो, पण आपण आचार्य आणत नाही. परंतु तो आचार्याने आणल्यामुळं रोज आचारी बसतो. सकाळी वेगळा, संध्याकाळी बाला. त्याला स्वयंपाकाचं जजमेंट येत नाही, माणसं किती त्याचंही जजमेंट येत नाही. आपण 8ही दिवस, अरे ऐक ना, बरं का, ऐका. जेव्हा आपण
सप्त्यामध्ये काल्याच्या स्वयंपाका सगळ्यात आचारी ठरवणार आहे. आपण बाया माणसं ठरवणार इथं आता नाही. सर्व त्यांच्याकडे देणार आहे. एकच आचारी शेवटपर्यंत सर्व खर्च करेल. त्याचं संपूर्ण बिल गाव देणार आहे. फक्त पंक्तीवाल्यांनी त्याच्याकडे शिदा आणून द्यायची आणि पंक्तीवाल्यांची एक मुख्य जबाबदारी आहे. आपण ज्या पद्धतीने नावं देतो आम्हाला जाणीवपूर्वक इथं एक कमतरता भासते. ज्या 10 जणांची पंगत आहे त्या 10 जणांनी इथं किमान तुमची पंगत आहे म्हणून इथं वाढायला उभं राहून एक आपुलकी तयार करून कसं राहतं. आपण आपण अन्नदान करतोय पण ती पंक्ती वाढायलाच जर माणसं नसले तर ते योग्य वाटत नाही. किमान तेवढीच जबाबदारी तुमच्यावर ठेवलेली आहे. बाकी सगळं जबाबदारी गावांनी कमिटीने घेऊन आचारी आपण ठरवून आचारी आपण उभं करणार आहे. काय त्याचे पैसे असतील ते गाव देईल. आता आणखी सुखकर आणि सोपं अन्नदानासाठी आपण केलेलं आहे. या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. 50,000 रुपये आपल्यावर तोही खर्च वाढणार आहे. हे बघ जेवणाचा मुद्दा मांडलेला बरोबर आहे परंतु गेल्या वर्षीची परिस्थिती सांगतो. आपण चांगला आचारी पाहून चांगलं जेवण केलं होतं आणि गेल्या 2 मिनिटं फक्त उत्तर देऊ द्या मग मांडणार. एक मिनिट ऐका ना. एक मिनिट कोणता टायमिंग बदलायचा कोणाचा आपला कसा काय बदलायचा. गाण्याचं कीर्तन आहे तुम्ही काही नाही आपलं असं कसं झालं. गाल्याचं कीर्तन आहे. हे बघा गाल्याचं कीर्तन आहे. गावचा काला आहे. गावचा काला होणार. गावच्या काल्यात हे बघ आपण गावाचा स्वयंपाक करणार. उरला त्याला विलाज नाही कमी पडून देणार नाही. उरला तरी हरकत नाही पण कमी पडून देणार नाही. काला गावचा आहे. हे इथं बघा कोणी म्हणणार कमी करा त्याला मी होणार. गावचा काल्याचा स्वयंपाक कमी होणार नाही. गावचा काल्याचा स्वयंपाक जेवढा चांगला करणार तेवढा चांगला करणार. वाढता होईल चांगला कमी काय करणार. शेवटचा मुद्दा आहे माझा. हे बा आपल्या गावाचे कार्यक्रम होत असतात. कमी अधिक प्रमाणात आपण प्रयत्न करतो परंतु आपल्या गावच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी नागरिक म्हणून प्रत्येकाची आहे. गेल्या वर्षीचा प्रसंग 1-2 प्रसंग सांगतो मी. गेल्या आचारसंहितेत आहे तो भाग नाही. हे बा धिंगुडच्या करणाऱ्याला आपण काही सोडणार नाही. तो भाग बाजूला ठेवा. परंतु अजून एक सूचना माझी अशी आहे कारण त्याही व्यक्तीला आपण सोडणार नाही. गेल्या वर्षी फेसबुक जे मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाला तमाशावरून कमेंट आले होते. आता मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. हे बा आपण पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठरवायला जातो. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठरवायला गेल्यावर चांगले कार्यक्रम राहत नाही. आणि दुसरी गोष्ट चांगल्या कार्यक्रमाची सुपारी तुम्हाला सगळ्यांना माहिती 3 लाख 4 लाख 5 लाख आपण आपल्या बजेटमध्ये 70-80 हजार लाख रुपये 1.25 लाख रुपयापर्यंत कार्यक्रम आणण्याचा प्रयत्न करतो. आपल्या याच्यानुसार कार्यक्रम हलके असतात परंतु सगळ्या गावची मागणी असते म्हणून तो कार्यक्रम आणला जातो. कार्यक्रम हलका भारी होऊ शकतो. आम्ही नाही कार्यक्रम काही ठरवित नाही एक लक्षात घ्या. परंतु त्यावेळेस त्या सोशल मीडियावरून त्याच तमाशाच्या बाबतीत आणा आपल्या गावची इज्जत जाईल अशी अपप्रचाराची वाक्य टाकली होती. परंतु त्यांनी बघा कोणी काम कोण करतंय किंवा गावातल्या कोणा व्यक्तीचं नाव जात नाही. त्यांनी ब्राह्मणवाडा गावचं नाव खराब होतं म्हणून ब्राह्मणवाडा गावचं नाव खराब होणार नाही याची दक्षता आपल्या गावातील प्रत्येक पोरांनी घ्यायची. आणि जर तशा पद्धतीने जर सोशल मीडियावर कुणी जर असं निदर्शनास आणून दिलं तर त्या व्यक्तीची गय केली जाणार नाही. सायबरमधून आम्ही गुन्हे दाखल 100% करू याची जाणीवपूर्वक जे त्या सोशल मीडियावर मुद्दामून गावची चव घालतात आपल्या गावाची कुणी चव घालणारा असेल तर त्याला आपण सोडणार नाही याची प्रत्येकाने म्हणजे करणाऱ्यांनी याची काळजी घ्यायची. आपण सगळे मिळून त्याला सामोरे जाऊ. कारण आपल्या काही मिरवणुका असतात त्या मिरवणुकामधून एका व्यक्तीने मी नाव घेणार नाही. आता नाव घ्यायच्या परिस्थिती नाही. एका व्यक्तीने आपले पाटील असू आपले गावकरी मंडळी असू त्याचं नाव घेत नाही. त्यांनी आरवाच्या भाषेत गावाला आणि यांना शिवाय दिल्या होत्या. परंतु मी जाणीवपूर्वक सांगतो का असा जर करणारा व्यक्ती असेल तर त्याला बाकी आता सोडणार नाही. त्याच्यावर गुन्हे दाखल करून सार्वजनिक काय करायचं ते त्या पद्धतीने हे केलं जाईल. कारण ह्या गोष्टी चांगल्या नाही. आपल्या गावची ही परंपरा नाही. आता माझा विषय राहिला. मी गावातल्या करमणुकीचा विषय मांडला. मी काय तमाशाचा विषय नव्हता मांडला. गाण्याच्या कीर्तनाचा विषय मांडला होता म्हणून मी सांगितलं नाही विषय. तरच आम्हाला बसवत नाही तर आम्ही निघून जाऊ. दादांनी 1000 रुपये म्हटले. दादांचे 1000 सोडा पण आपण सांगितले 1500 करायला पाहिजे.
नाही चुकीचं आहे, तुमचं उत्तर चुकीचं आहे. तुमचं उत्तर चुकीचं आहे. गेल्या वर्षी 14 लाख रुपये मिळाले. तुम्ही जर वर्गवणी भरणाऱ्याला 40% आणि त्याच्यात ही चूक आहे तुमची. तुम्ही अभ्यास करा. अजिबात 14 लाख 40% म्हटलंच नाही. 40% म्हटलं नाही. अजिबात नाही. तुम्ही म्हणतो 60 नाही. गेल्या वर्षी 80% लोकांनी वर्गवणी भरले. हे बघा 100% एक मिनिट आहे का हे बघा, हा प्रयत्न कमिटीने नाही, हा वर्गवणी भरणाऱ्यांनी प्रयत्न करायचा. हा प्रयत्न वर्गवणी भरणाऱ्यांनी करायचा. कमिटी वर्षालाच आहे. आणि नानाचा प्रश्न योग्य आहे. त्यांनी विचारलेला प्रश्न योग्य मांडला. नाना तू म्हटला तडजोड करायची नाही, आम्ही तडजोडीला सुद्धा तयार होतो, परंतु तूच म्हटला मारुतीचं काम झालं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हटलं काम झालं पाहिजे म्हणून आम्ही 500 वाढव म्हणतो. नाही तर आम्ही सुद्धा 1500ला तयारी. आमचं म्हणणं ते नाही, पण तुला कामं सांगितलं काय. नाना मी प्रश्न